लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहर हादरले, काही तासात दुसरी हत्या। खुनाची मालिका कधी थांबणार? नाशिक शहर लागोपाठ हत्येच्या घटनेने हादरून गेले असून नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच असल्याने नाशिक शहरातील वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसत आहे। शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। त्या घटनेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे मत जनसामान्यातून होत आहे। नाशिक शहराच्या सातपूर श्रमिक नगर येथे 5 जणांनी खून केल्याची घटना घडली होती। त्यानंतर दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रविवारी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने भोगसून हत्या करण्यात आली असून एक युवक जखमी झाला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या एका सोसायटीमध्ये राहणारे रामदास नारायण बोराडे व राजेश सुदाम बोराडे हे घरातून जेवण करून बाहेर गेले असता आपापसातली भांडणात समोरून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला व सर्वांनीच मारुती कारमधून पलायन केले। यामध्ये जखमी रामदास बोराडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रामदास बोराडे यांची प्रकृती खालावली, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। सदर हत्याकांड सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहे। नाशिक शहरात दररोज होणारी हाणामारी, दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, लूटमार यासारखे प्रकार घडत असताना अवघ्या काही तासात दुसरी हत्या झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.